नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे बारक्या. गणपत सेठ सकाळी सकाळी नोकर यायच्या आधीच हॉटेल उघडत असत. आजही ते असेच सकाळी 8च्या सुमारास हॉटेल उघडायला म्हणून आले. हॉटेलच्या शटरजवळ एक 13-14 वर्षाचा मुलगा झोपलेला दिसला. सुरुवातीला गणपत सेठ यांनी त्याला लांबूनच हाक मारली. ए बाळा, कोण तू? अरे उठ इथून, मला हॉटेल उघडायचे आहे. बाजूलाच तुला मी एक बाकडा देतो, हवं तर त्यावर झोप थोडा वेळ. पण तो मुलगा हो नाही का चू नाही, अगदी गाढ झोपला होता. तसंही हॉटेलच्या शटरजवळ रोजच कोणी ना कोणी झोपलेले असायचेच. सकाळी सकाळी हॉटेल उघडायच्या आधी मात्र आपला बोरा बिस्तारा घेऊन निघून जात. म्हणून गणपत सेठ यांनी त्यांना कधीच मनाई केली नाही. उलट ते म्हणायचे, माझ्या हॉटेलचे त्यामुळे रक्षणच होते, वॉचमनची गरज कधी भासलीच नाही. पण आज इतका वेळ कुणीतरी झोपलेले ते प्रथमच पाहत होते. शेवटी गणपत सेठ त्याच्या जवळ जाऊन त्याला हात लावून हलवू लागले. आता त्यांनी त्याला हलवत बारक्या म्हणून हाक मारली. सडपातळ अशी शरीर यष्टी होती त्याची. तो मुलगा घाबरत घाबरतच जागा झाला. पोटाचा पार चिपाडा झाला होता. किती दिवसाचा उपाशी होता कुणास ठाऊक. आणि तोंडाचा बिडी फुंकल्याचा वास येत होता. गणपत सेठ यांनी त्याला हॉटेलचे कुलूप काढायला सांगितले. मग एक खुर्ची घेऊन त्यावर त्याला बसायला सांगितले. विचारले, किती दिवसापासून जेवला नाही आणि बिड्या किती फुंकल्या? जरा वरच्या आवाजातच बोलले. बारक्या, खरं काय ते सांग, खोटं बोललेलं मला आवडत नाही. बारक्या घाबरत घाबरत म्हणाला, काका, मी बिडी नाही पीत. काल पहिल्यांदा ओढली, बाबांची शपथ. 2-3 दिवस झाले जेवलो नाही. खिशात 1 रुपया नाही. काल इथे आलो तेव्हा सगळं बंद झालं होतं. 2-3 पोरं टवाळक्या करत बिड्या फुंकत होते आणि बिडीचे थोटकं टाकून निघून गेले. पाणी पिऊन पोट भरेन असा विचार केला, पण पाणी सुद्धा मिळाले नाही. मग हे जळते बिडीचे थोटकं पहिल्यांदा तोंडात ठेवले. खूप जोरात ठसका लागला. गरगरल्यासारखे झाले. पाणी नव्हतेच. थुंकी गिळून झोपी गेलो. हे तू खरं सांगतो आहेस ना? होय काका, बाबांची शपथ. गणपत सेठ थोडा वेळ विचारातच पडले. आपण नेहमी शपथ घेताना आई शपथ असेच म्हणतो. हा 2 वेळा बाबांची शपथ बोलला. काहीतरी गडबड आहे. मग गणपत सेठ यांनी पुन्हा त्याला विचारले, अरे पण तू कोण आणि इथे कसा आला? मग तो सांगू लागला, माझं नाव संदीप. मी खेड्यावर माझ्या आई, बाबा आणि आजी आजोबांसोबत राहत होतो. माझी आई गरीब घरची, पण दिसायला खूप सुंदर होती. माझे बाबा पण गरीबच, मोल मजुरी करायचे. या दोघांचे लग्न झाले, पण माझी आई सारखं माझ्या बाबांना दिसण्यावरून घालून पाडून बोलायची. माझे बाबा दिसायला कुरूपच होते. माझी आई आजी आणि आजोबांचा बाबांच्या दिसण्यावरून खूप पाणउतारा करायची. म्हणायची, असा कुरूप नवरा माझ्यासाठीच तुम्ही जन्माला घातला वाटतं. काय पण नशीब माझं, इतकी सुंदर मी, आणि माझ्या गळ्यात हा धोंडा बांधला. आजी आजोबा आणि बाबा माझ्यासाठी गप्प असायचे. बाबा आजीला समजावायचे. म्हणायचे, अगं आई जाऊ दे, बोलते न ती तर बोलू दे, निदान लेकरासोबत तरी चांगलं वागते ना. हेही नसे थोडके, जाऊ दे आई, सोडून दे तिला, काय करते ते करू दे. अशातच आमच्या शेजारी एक गृहस्थ राहायला आले. ते कुठल्या तरी ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट जॉब करत होते. दिसायला सुंदर आणि बिनलग्नाचे. हळूहळू आईचे आणि त्या शेजारच्या काकांचे संबंध खूप वाढले. कधी त्याला भाजी नेऊन दे, कधी आजी आजोबा नसताना त्यांना चहाला बोलव. ते ऑफिसमधून यायच्या वेळी आई नटून थटून बाहेर उभी राहायची. आजी आजोबा खूप समजवायचे तिला, अगं त्या लेकराचा जरा विचार कर, काय चालवलं तू हे, लोक काही बाही बोलतात तुझ्याबद्दल. तेव्हा एक दिवस ती बोलली, लवकरच मी आणि तो म्हणजे जगदीश दोघे लग्न करणार आहोत. त्याने दुसऱ्या गावात त्याची बदली करून घेतली. 8-1 दिवसात बदलीचे काम होऊन जाईल. जाताना तो मला सोबत घेऊन जाणार आहे. हे जेव्हा माझी आई बोलली तेव्हा मी 3रीत होतो. बाबांनी खूप समजावले तिला, हात जोडून विनंती केली. निदान पोरासाठी थांब म्हणाले. मी पण बोललो, आई नको जाऊस ना ग, तुला सोडून मी कसा राहू. दूर ढकलून दिले मला. म्हणाली, राहा आपल्या बापाजवळ, मी गेल्यावर आणेल तो त्याला साजीची बायको. आणि 2च दिवसात ती त्याच्याबरोबर कुठे जाते काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर माझा बाबा पण तेच आणि आई पण तेच होते. 4 वर्षे चांगली गेली.
पण गेल्या वर्षभरात काय झाले कोणास ठाऊक. आजी आजोबा देवाघरी गेले आणि आता 2च दिवसापूर्वी माझे बाबा गेले. सगळंच अचानक. हार्ट फेल होण्याचं निमित्त. तिघेही तसेच गेले. गावी माझं 2 खोल्यांचं घर आहे, पण मला ते घर कालपासून खायला उठत होतं. जिकडे तिकडे बाबा दिसत होते. शेवटी मनाचा हिय्या करून काल रात्रीच घर सोडले आणि इथे येऊन पोहोचलो. अच्छा, पण तू शाळेत जातो का? आणि जात असेल तर कोणत्या वर्गात आहे? काका, मी 7वीत होतो, 8वीत जाईन आता. पण मग आता इथे काय करणार? शाळा भरायच्या आधी काही काम करीन आणि काही शाळा सुटल्यावर पण असाच कुठेतरी रस्त्यावरच्या उजेडात अभ्यास करेन आणि दुकानासमोर झोप घेईन, पण गावी जाणार नाही. माझे सगळे कागदपत्र मी सोबत आणले. अजून 1.5 महिना आहे शाळा सुरू व्हायला. तोवर दिवसभर पडेल ते काम करेन. गणपत सेठ हे ऐकून विषण्ण झाले. ते जातीचे खूप दानशूर आणि दयाळू होते. संपूर्ण पंचक्रोशीत दयावान माणूस म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा हॉटेलच्या व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला होता. बारक्याचे बोलणे ऐकून गणपत सेठ त्याला म्हणाले, याच हॉटेलमध्ये काम करशील? मीच ठेवून घेतो तुला, चालेल ना बारक्या? बारक्याने त्यांचे पाय धरले. म्हणाला, काका, देव आहे म्हणायचं की हो. आज तुमच्या रूपात भेटला. बाबा नेहमी म्हणायचे, देव माणसाला वेगवेगळ्या रूपात भेटतो, फक्त माणसाला ओळखता आला पाहिजे. आणि त्यांच्या पाया पडला. बारक्याला चहा ठेवायला सांगून गणपत सेठ देवपूजेची तयारी करू लागले. हळूहळू सगळे नोकर कामावर हजर झाले. हॉटेल झाडून पुसून लक्क झाले. गणपत सेठची पूजा आटोपली आणि बारक्या त्या हॉटेलमध्ये पडेल ते काम करू लागला. बघता बघता 1.5 महिना झाला. जेवण खाणं आणि राहणं सगळंच हॉटेलमध्ये. त्यामुळे बारक्याचा पगार तसाच शिल्लक राहत होता. गणपत सेठने त्याला शाळेत घातले. शेठची मुलगी पण शाळेत जात होती. ही 7वीत गेली होती आणि हा 8वीत. तिच्याच शाळेत याचे नाव घातले. थोडी फी जास्त होती, पण एखादा मुलगा जात्याचं हुशार आणि शिकण्याची त्याची धडपड गणपत सेठला फार आवडली. सकाळी शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यावर बारक्या हॉटेल सांभाळत होता आणि रात्री जागून अभ्यास करत होता. पहिल्या 6माहीत वर्गात 3रा नंबर काढला. गणपत सेठ खूप खुश झाले, पण सेठची मुलगी मात्र काठावर पास झाली. त्यामुळे थोडे नाराजही झाले. त्यांनी त्यावर लगेच तोडगा काढला. बारक्याला बोलावले. म्हणाले, बारक्या, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. मला खात्री आहे तू नक्की पार पाडशील. काय करायचे आहे काका? मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो. हे बघ बारक्या, तुला माहीत आहे माझी मुलगी तुझ्याच शाळेत आहे. बारक्याला हे ऐकून जरा घामच फुटला. न जाणो कुणी माझ्या विरुद्ध कान तर नाही फुंकले काकांचे. हो काका. का? काय झाले काका? माझे काही चुकले का? नाही नाही, तुझे नाही, माझेच चुकले. एव्हाना माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. आवाजात जरा जबरच होती, त्यामुळे बारक्या पार गोंधळून गेला. का? काय झाले काका? हे बघ बारक्या, तू आता सायंकाळी शाळा सुटल्यावर हॉटेलवर येऊ नको. बारक्या एकदम घाबरागुबरा झाला. आपलं काय आणि कुठं चुकतंय शोधू लागला. तेवढ्यात गणपत सेठ बोलले, तू सायंकाळी माझ्या घरी जायचे आणि माझी मुलगी गौरीचा अभ्यास घ्यायचा. काय, जमेल ना? आणि बारक्याचा जीवात जीव आला. हो काका, नक्की घेईन मी अभ्यास त्यांचा. मग आजपासून शुभारंभ कर. बारक्या तसाच गणपत शेठच्या घरी गेला. गौरी त्याची वाटच पाहत होती. गेल्या गेल्या शाळेत संदीप म्हणणारी गौरी, आई, बारक्या आला ग माझा अभ्यास घ्यायला, अशी म्हणाली. माझे मलाच हसू आले. मी माझे संदीप नाव शाळेपुरतेच लक्षात ठेवले. बाकी बारक्या आजपासून गौरीच्या अभ्यासाचा शुभारंभ केला. लवकरच माझ्या लक्षात आलं, गौरी हुशार आहे, फक्त अभ्यासाचे योग्य नियोजन नाही. मग माझ्या तालमीत मस्त अभ्यास करू लागली. चाचणी परीक्षेत चांगले मार्क पडले. 12माही परीक्षेत सर्व विषयात 60च्या वर आकडा पार केला. गणपत काका आणि काकू खुश झाल्या. बारक्या 10वीत गेला. गणपत सेठ त्यांनी त्याला आता हॉटेल पूर्ण बंद करायला सांगितले. आपल्याच घरात एक खोली त्याला राहायला आणि अभ्यास करायला दिली. इंग्रजी जरा कठीण वाटत होतं बारक्याला, म्हणून त्याचा क्लास लावला. आता फक्त गौरीचा तासभर अभ्यास घेतला की बारका आपला अभ्यास करत बसायचा. बघता बघता वर्ष सरलं. बारक्याचे पेपर चांगलेच गेले, त्यामुळे चांगल्या मार्काने पास झाला. आपला मुलगा पास झाल्यावर जो आनंद होतो तसाच आनंद गणपत सेठ यांना झाला. सगळ्यांना पेढे वाटले त्यांनी. आवर्जून सगळ्यांना सांगत होते, आमचा बारक्या चांगल्या मार्काने पास झाला. त्याची कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. आता बारक्यावर गौरीच्या अभ्यासाची विशेष जबाबदारी होती, कारण आता गौरी 10वीत गेली होती.
बारक्याला यावर्षी पण हॉटेलपासून दूर ठेवले, कारण त्याचं कॉलेज आणि गौरीचा अभ्यास दुहेरी काम होते त्याच्यावर. गौरी सुद्धा मन लावून अभ्यास करत होती. आता गौरी पण 10वी चांगल्या मार्काने पास झाली. तिचेही नाव बारक्याच्या कॉलेजमध्येच टाकले. बारक्या हॉटेल आणि कॉलेज व्यवस्थित सांभाळत होता. बघता बघता बारक्या ग्रॅज्युएट झाला आणि मग त्याने हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला. बोलता बोलता म्हणाला, काका आता हॉटेल सोडेन म्हणतो. किती दिवस असं फुकट खाणार, आता नोकरी शोधतो. गणपत शेठ म्हणाले, ठीक आहे, जा तू शोध नोकरी, अधूनमधून येत जा बरं का बारक्या. कधी जातोस? 2-4 दिवसात जाईन म्हणतो. असं बोलून गणपत शेठ घरी गेले. बायकोला आणि गौरीला बारक्याचा निर्णय सांगितला. सगळेच थोडे दुःखी झाले होते. जेवून झोपी गेले आणि झोपेतच गणपत शेठ त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अर्धे शरीर निकामे झाले. ताबडतोब बारक्यालाच फोन केला. दवाखान्यात भरती केले. आता बारक्या हॉटेलचा गल्ला सांभाळून दवाखान्यात ये जा करत होता. गणपत शेठ स्वतःच्या पायावर उभे राहू शकतच नव्हते. शेवटी त्यांना घरी घेऊन आले. मग त्यांनी बारक्याला इथेच राहून हॉटेल सांभाळायची जबाबदारी सोपवली आणि बारक्या पुन्हा हॉटेलमध्येच राहिला. बघता बघता वर्ष सरलं. गौरी पण ग्रॅज्युएट झाली. गणपत शेठ यांच्या तब्येतीतील सुधार असा नव्हताच. आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा शोधून तिचं लग्न करावं हाच विचार त्यांच्या डोक्यात येत होता. आणि मग मी डोळे मिटायला मोकळा. आज अचानक गणपत शेठच्या छातीत दुखायला लागलं. ते घाबरले. अटॅक वगैरे तर नाही ना? बारक्या डॉक्टरकडे घेऊन गेला. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. गोळ्यांमुळे ऍसिडिटी वाढली होती. पण गणपत शेठ खूप अस्वस्थ झाले. खरंच अटॅक आला आणि माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या माघारी माझ्या मुलीचं कसं, विचार करत बसले. थोडा आराम करून त्यांनी बारक्याला आणि गौरीला जवळ बोलावले. पत्नीला पण जवळ बोलावून घेतले. म्हणाले, गौरी, बारक्या आणि गौरीची आई, मला तुम्हा तिघांना काहीतरी सांगायचे आहे. त्याने आधी गौरीला विचारले, गौरी, तुला बारक्या कसा वाटतो? गौरी गोंधळून गेली. कधी तिच्या डोक्यात असे विचार आलेच नाही. ती म्हणाली, बारक्या चांगलाच आहे बाबा. तुमच्या माघारी हॉटेल अगदी व्यवस्थित सांभाळतो. आणि जर मी म्हणालो, बारक्या तुला जीवनसाथी म्हणून कसा वाटतो तर? आणि गौरी खाली मान घालून जबरदस्त लाजली. आपले बाबा असा काही प्रस्ताव ठेवेल हा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. तिने मानेनेच होकाराची खूण केली. लगेच बारक्याकडे पाहून म्हणाले, बारक्या, हा माझ्या आणि एका बापाच्या डोक्यात असलेला विचार आहे. तुला हे मान्य नसेल तर कोणतीही जबरदस्ती नाही. तू तुझा निर्णय मला 2 दिवसात सांगितला तरी चालेल. होकारच यावा असा अजिबात आग्रह नाही. त्यामुळे आपल्या संबंधावर काही एक फरक पडणार नाही. नाही काका, 2 दिवस कशाला, 2च मिनिटात मी माझा निर्णय सांगतो. गौरीला जर मी पसंत असेल तर तिच्याशी लग्न करून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजेन. काका, तुमच्या उपकाराची परतफेड या जन्मात काय, कित्येक जन्म घेऊन पण करू शकत नाही. मी गौरीशी लग्न करायला तयार आहे काका. गौरीच्या आईकडे पाहत गणपत शेठ बोलले, गौरीची आई, तुम्हाला पटला का माझा निर्णय? नसेल पटला तर तसे सांगा. नाही, अगदी योग्य तोच निर्णय घेतला तुम्ही. आणि मग बारक्या आणि गौरीचा हातात हात देऊन म्हणाले, आता मी डोळे मिटायला मोकळा. पण हो, आता याला बारक्या नाही म्हणायचे बरं का. त्याच्याकडे पाहून म्हणाले, काय रे, काय तुझं नाव? लक्षातच नाही राहत बघ. काका, माझं नाव बारक्याच. तुमचा बारक्या. संदीप तुमचा कसा असेल काका? आणि सगळेच खो खो हसायला लागले. शेवटी गणपत शेठ म्हणाले, पत्रिकेत आपण बारक्या उर्फ संदीप टाकू बरं का गौरी? गौरी लाजून गोरी मोरी झाली. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.